प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्याच्या 9 तारखेला आपल्या विविध मागण्यांना घेऊन एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता। सरकार त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करेल असे त्यांना वाटले होते, पण सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रास्त मागण्यांसाठी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। मागण्यांचे निवेदन मोटर वाहन कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहे। याबाबत औरंगाबाद UCA TV न्यूजने सविस्तर माहिती जाणून घेतली। नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांची संपाची सुरुवात झालेली आहे। आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये। मागील 9 तारखेला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन सनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता। त्यांनी सरकारला असं अल्टिमेट दिले होतं का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर येत्या 16 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। कालपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईल याची वाट बघितली, पण सरकारने दखल न घेतल्यामुळे आजपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। जाणून घेऊया काय विषय आहे, काय मागण्या आहेत। सर नमस्कार, काय विषय आहे? कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही आज 16 जून 2026 पासून बेमुदत संपावर आहोत। आमच्या शासनाकडे 7 मागण्या आहेत। आमचा आकृतीबंध जुलै 2016 पासून कामकाज चालू झाले, ते मंजूर झालं 2022ला। आज तागायत ते लागू झालेलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील 4,500 कर्मचारी त्यामुळे बाधित आहे। त्यामुळे त्यांचं आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे। सर अजून काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की जे काही सेवा प्रवेश नियम आहे ते तात्काळ मंजूर करून प्रमोशन देण्यात यावे। तसेच जाचक परीक्षेची आज वर्ग 3 कर्मचारी, हे सर्व कर्मचारी वर्ग 3 आहे व वर्ग 3 मध्येच प्रमोशन असताना कारण नसताना जाचक परीक्षा ठेवली, ती परीक्षा तात्काळ रद्द करून कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक ते कार्यालयीन अधीक्षक हे प्रमोशन तात्काळ देण्यात यावे। सर मागच्या वेळेसही आपण एक दिवसीय संप पुकारला होता 9 तारखेला, त्या संपाची प्रशासनाने दखल घेतली नाही का? आम्ही एक दिवसाचा संप पुकारला होता। त्या अनुषंगाने काल मान्य परिवहन आयुक्तांनी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस काटकर साहेब व आमच्या संघटनेचे सरचिटणीस सरतापे साहेब व पदाधिकारी यांना काल बोलवलं होतं, परंतु चर्चा झाली, परंतु त्यात ठोस असा काही मार्ग निघाला नाही। शासनाला करोडो रुपयाचा महसूल देणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जात आहे। करोडो रुपयाचा महसूल बुडतो आहे। या संपाची प्रशासन दखल घेईल का? मॅडम काय वाटतं? आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये। मागील 9 तारखेला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन सनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता। त्यांनी सरकारला असं अल्टिमेट दिले होतं का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर येत्या 16 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। कालपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईल याची वाट बघितली, पण सरकारने दखल न घेतल्यामुळे आजपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। जाणून घेऊया काय विषय आहे, काय मागण्या आहेत। त्यामुळे काय विषय आहे? बेमुदत संपाचा हत्यार उपसला मोटर वाहन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही आज 16 जून 2026 पासून बेमुदत संपावर आहोत। आमच्या शासनाकडे 7 मागण्या आहेत। आमचा आकृतीबंध जुलै 2016 पासून कामकाज चालू झाले, ते मंजूर झालं 2022ला। आज तागायत ते लागू झालेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील 4,500 कर्मचारी त्यामुळे बाधित आहे। त्यामुळे त्यांचं आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे। आमच्या मागण्या आहेत की जे काही सेवा प्रवेश नियम आहे ते तात्काळ मंजूर करून प्रमोशन देण्यात यावे। तसेच जाचक परीक्षेची आज वर्ग 3 कर्मचारी, हे सर्व कर्मचारी वर्ग 3 आहे व वर्ग 3 मध्येच प्रमोशन असताना कारण नसताना जाचक परीक्षा ठेवली, ती परीक्षा तात्काळ रद्द करून कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक ते कार्यालयीन अधीक्षक हे प्रमोशन तात्काळ देण्यात एकजूट आहेत कर्मचारी आजपासून काम संपूर्ण ठप्प झालं, प्रशासनाने दखल घेतली नाही। आम्ही एक दिवसाचा संप पुकारला होता।
त्या आजपासून अनुषंगाने कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झालेलं आहे. संघटनेचे सर्व सरचिटणीस खुर्च्या काटकर साहेब रिकाम्या व आहेत. आमच्या करोडो संघटनेचे रुपयाचा सरचिटणीस महसूल सरकारचा सरतापे बुडतोय. साहेब व बघूया पदाधिकाऱ्यांना काल सरकार बोलवलं होतं, परंतु या चर्चा झाली, कर्मचाऱ्यांच्या परंतु मागण्याकडे त्यात ठोस असा काही मार्ग कधी लक्ष निघाला. देतं, यांच्या मागण्या कधी पूर्ण होतात. शासनाला- कॅमेरामॅन माजिद भाई बरोबर आपलाच करोडो रुपयाचा महसूल देणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जात आहे. करोडो रुपयाचा महसूल बुडतो आहे. या संपाची प्रशासन दखल घेईल का मॅडम, काय वाटतंय? सर आतापर्यंत तर अजून तसं काही पॉझिटिव्ह आलेलं नाहीये की संपाची दखल घेतल्या जाईल म्हणून. त्यामुळे आम्ही हा बेमुदत संप सुरू केलेला आहे. पण यामुळे असं वाटत नाही का सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याला वेठीस धरल्या जात आहे, त्यांचे कामं थांबतात? सर आम्ही दिलगीर आहोत त्याच्या बाबतीमध्ये की पण आम्ही वेठीस धरण्याचा असा प्रयत्न अजिबात करत नाही आहोत. उलट आम्ही मागील 5 ते 6 वर्षापासून आकृतीबंध मंजूर होण्यासाठी भांडत असताना देखील 6 वर्षापासून आमच्या मागण्या मान्य होत नाहीयेत. त्यामुळे मजबुरीने हे बेमुदत संपाचं हत्यार उपसलं जाते. आपली संघटना आहे, आपला महसूल मोठ्या प्रमाणावर आपल्याकडून जमा होत आहे, आपलं कार्यालय मोठ्या प्रमाणावर सरकारला महसूल देत आहे, तरी पण आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. काय वाटतंय, मागण्या मान्य होणार का? सर आता पॉझिटिव्ह अप्रोच आहे आमचा. आम्ही आता सर्व एकजूट झालेलो आहोत. कर्मचारी थोडासा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय प्रशासनातून, मात्र आता यावेळेला माघार नाहीये आणि आम्ही बेमुदत उपोषण तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य मॅडम, होणार आपण बेमुदत संप पुकारलेला आहे. संपामध्ये सरकारकडनं संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होणार नाही कशावर? सर तो होतोय ऑलरेडी. पण आता तुम्ही बघताय युनिटी की सर्व बीड, जालना आणि वैजापूरचे कर्मचारी इथे आहेत आणि आम्ही सगळे एकजूट आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सगळे एकजूट आहेत कर्मचारी आणि माघार नाही आता. म्हणजे आजपासून काम संपूर्ण ठप्प झालंय. आजपासून सगळं काम आजपासून सगळं काम ठप्प आहे. आजपासून कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झालेलं आहे. सर्व खुर्च्या रिकाम्या आहेत. करोडो रुपयाचा महसूल सरकारचा बुडतोय. बघूया सरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे कधी लक्ष देतं, यांच्या मागण्या कधी पूर्ण होतात. मी कॅमेरामॅन माजिद भाई बरोबर आपलाच राज.